तर हे बघा, हा छान अशी साडी नेसलेली आहे आणि नंतर पाहिजेतच, कारण आपले मराठी सण आहेत ना. मग मराठी सण साडी शिवाय, छान अशा ठुशी शिवाय, छान नथी शिवाय कसे होतील ना, कसे होतील ना. तर हे बघा, तर खरूज म्हणजेच खरवस हा माझा आवडीचा विषय आहे. तर आपले जे सुनील आबा आहेत त्यांच्या गाईच्या बाळाचं हे खरवस आहे. तर त्यांनी खास मला खरवसासाठी चांदकला म्हणाले ये म्हणून, की तुला खरवस खायला घालायचे. आणि असं माझं लास्ट टाइमचे व्हिडिओ पण आहे, त्याच्यामध्ये मी असं खरवस असे गर असे काढताना इतकं मला सगळ्यांचे असे कमेंट्स आले की आम्हाला पण दे, आम्हाला पण शेअर कर. तर चांदककरांनो, जिथे कुणी कोणाच्यात म्हशी असतील, गायी असतील, तर कोणाकडे म्हशीला गाईला बाळ झालं तर नक्कीच चीक आणून द्या. आम्हाला कसा जमेल तसा पाठवा मला मुंबईला. आणि मला फार आवडतो खरवस. तर हे बघा, आईने आपल्यासाठी बनवलं आहे काल एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा. तर मलाही प्रचंड आवडतो खरवस. आपण आता खाणार आहोत खरवस. हे बघा, खूप असे रवके रवके असतात आणि खायला खूप छान असतो खरवस. तर आमच्या बहिणी बाळांचे नसल्यामुळे त्यांना काय खरवस खायचं नाही, त्यामुळे खूप आवडतो पण त्यांना खायचंच नाहीये. तर आपण मस्त खाऊन घेऊया त्यांच्या वाटणीचा पण, आहे ना. तर तुम्हाला पण खायचा असेल तर शोधा पहिल्यांदा कुठे गाय वेगळे बनवून खाण्याची, प्रेग्नेंट आहे ती शोधा पहिल्या, मग त्यांना सांगून ठेवा आणि मग तो तुमच्याकडे येईल. ठीक आहे. आम्ही पण सगळ्यांना सांगून ठेवतो. तुम्हाला तर काही 1 वर्ष खायचं नाही ना आता. हा, तर मी पण सगळ्यांना सांगून ठेवते की जेव्हा कोणाकडे काय असेल चीक वगैरे तर आम्हाला आणून द्यावा आणि खरवस आम्ही करून मस्तपैकी खाऊ आणि मस्तपैकी तुम्हाला पण दाखवू खाताना. चला, बाय बाय.